आणि अर्थातच संतोषदादा देशमुख यांच्या बाबतीत जे काही घडलं ते बघून सबंध महाराष्ट्र हळहळला, आम्ही देखील हळहळलो. ती देखील घटना अतिशय निंदनीय आहे आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर आमच्या सहवेदना आहेतच. आणि गुन्हेगारांवर कठोरातली कठोर कारवाई लवकरात लवकर झालीच पाहिजे याच मताची मी देखील आहे. आणि मला खात्री आहे सबंध महाराष्ट्राचं हेच मत आहे. फक्त आम्ही समाज माध्यमांवर व्यक्त होत नाही याचं कारण पुन्हा तेच की आम्ही व्यक्त झालो की आमच्यावर टोळधाड पडते, ट्रोलिंग केलं जातं आणि अतिशय अनफॉर्च्युनेटली त्या ट्रोलिंगच्या देखील बातम्या केल्या जातात. आणि आम्हा कलाकारांचं जे काम आहे ते सगळं सामाजिक प्रतिमेशी निगडीत आहे. त्यामुळे आम्हाला मर्यादा येतात. कलाकारांनी वैतागून हतबल होऊन समाज माध्यमांवर अशा गोष्टींबाबत व्यक्त होणं बंद केलंय. जो काही दुसरा गट असतो त्या घटनेचा, समाज असतो, ते सगळे खूप बदनामी करतात, हर्ट होतात. म्हणून हल्ली कलाकार व्यक्त होत नाही. पण मी तुम्हाला खात्री देते, जर खरोखरच जर कमेंट सेक्शन जरी बंद झाल्या ना, त्याच्यावरच्या ट्रोलिंग जरी थांबवलं गेलं, बंदच झालं की कोणी मतच व्यक्त करायचं नाही त्याच्यावर, तर बघा सगळे कलाकार आणि कलाकारच काय समाजातले सगळेच स्तर मैदानात उतरतील आणि तुमच्या समर्थनार्थ येतील आणि सगळ्यांच्या समर्थनार्थ येतील.